शिवसेनेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात रंगत आलेला आहे। शनिवारी उरणमध्ये महाविकास आघाडीच्या शिलेदारांनी दणक्यात जाहीर सभा घेतली। त्या सभेत खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे, खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, माजी आमदार मनोहर भोईर यांनी तुफान बॅटिंग केली। उरणच्या सत्य परिस्थितीची पोलखोल नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भावना घाणेकर यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणून जनतेसमोर आणली। तेव्हा विकासाच्या नावाने कोट्यवधीच्या गप्पा मारणाऱ्या उरणचे आमदार महेश बालदी यांचा सर्वांनी समाचार घेतला। त्यामुळे उरणची सभा प्रचंड गाजली। उरणकरांचं भलं व्हावं, उरण शहराचं भलं व्हावं असं वाटतंय, अशी इच्छा आहे। तेच सगळे इकडे बसलेत आणि तेच सगळे इकडे बसले। तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय। खरं तर मी पहिल्यांदा उरण शहरात आलो। प्रामाणिकपणे सांगतो, उगाच खोटं बोलत। माझ्या घरातून उरण दिसतं। दुसऱ्यांदा आलो, मागे एकदा विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आलो होतो। तर घरातून उरण दिसतं आणि खरोखर हा प्रश्न होता की खरं तर वाशीवरून यायचं म्हटलं तर जेमतेम 20-25 मिनिटाचं अंतर, पनवेलवरून यायचं म्हटलं तरी 20-25 मिनिटाचं अंतर, बरोबर ना? 2 महानगरपालिका अवघ्या 15-20 मिनिटाच्या अंतरावर म्हटल्यानंतर उरणची परिस्थिती नक्की वेगळी असेल। जोरदार विकास झाला असेल, निसर्गानं भरभरून दिलंय। शहराविषयी कधी तक्रार नाही, कारण खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे। ज्यांनी मीठ देण्याचं काम केलं, ज्यांनी मीठ पिकवण्याचं काम केलं ते उरण शहर। आणि खरोखर मनात हा प्रश्न होता, मनात ही भावना होती की अवघ्या 15-20 मिनिटावर 2 महानगरपालिका आहेत। असं म्हटलं की इथे कुटुंब सुद्धा फोडतात। मी तुम्हाला फक्त एक मला आता सहज सापडलं, कारण माझी काय अडचण आहे माहितीये का? माझ्या सगळ्याच भागांवर जीव आहे। थोडीशी गद्दारी केली तरी जीव आहे त्यांच्यावर। माझ्या सगळ्या भाच्यांवर जीव आहे। माझ्या कोकणातल्या 2ही भाच्यांवर तर माझा प्रचंड जीव आहे। आता हे जे माझे 2 भाचे आहेत ते बिचारे राम लक्ष्मणासारखे आहेत, आणि अशा राम लक्ष्मणासारख्या भाच्यांमध्ये सुद्धा भांडण लावायचं काम जर फडणवीस करू शकतात, तर ते फडणवीस उरणचं वाटोळं तर कधी करू शकतात। हे लक्षात घ्या की त्या 2 भाचे किती चांगली गुण्या गोविंदानं राहत होती। काल परवा निलेश राणेंनी पैसे पकडले भाजपाचे, इकडे सुद्धा पैशाचा पूर येईल कदाचित। पण आता मला काही चिंता नाही, बाळूमामा इकडे असल्यामुळे काय चिंता नाही, कारण त्यांनी माझ्या पैसा इकडे आपल्या काय अख्ख्या भिवंडीचा गोडाऊनच आपला क्या उसका साफ गोडाऊन का अपना क्या उसका टेन्शन नहीं लेने का खा। विचार करा की निलेश राणेंनी पैसे पकडले, त्याचं लाईव्ह वगैरे सगळं केलं आणि ते असं म्हणाले की भाजपाने हे सगळं केलेलं आहे, बघा काय बदमाश लोक आहेत। कोण? भाजपा म्हणतंय, कोण? निलेश राणे। बघा, निलेश राणे म्हणाले की काय बदमाश भाजपा आहे। मला प्रश्न पडला, यार काही का असे ना, भाजपा बोलायला लागलाय, पण भाजपा त्या भाजपाला बदमाश म्हणतोय जिथं माझा भाऊ त्याचा सख्खा बाप त्या पक्षात आहे। एवढ्या बदमाश पक्षात त्याचा बाप आहे, त्याचा भाऊ आहे दुसरा। बरं, ह्याच्यावर बघा, म्हणजे भाजपा काय भांडणं लावते का? तुम्हाला कमळ निवडायचं नाही का? तुम्हाला मशाल पेटवायची आहे का? तुम्हाला विजयाची तुतारी वाजवायची आहे? तर या लोकांनी त्यांच्या कुटुंबात, प्रत्येकाच्या कुटुंबात कशी भांडणं लावली की त्याच्या 2 भावांमध्ये भांडण लागताना निलेश राणेवर गुन्हा दाखल झाला। नितेश राणे त्याची बाजू घेत नाहीये। नितेश राणे काय म्हणतो? किल्ली उडवते, किल्ली उडवते, दाखवू का व्हिडिओ?
रस्त्याचं काम देणारं काम महेश भाडीनं जय मात्रेनं केलं होतं सब कॉन्ट्रॅक्टचं, आणि त्या सगळ्या गोष्टी आतापर्यंतची कामं, गोवा हायवेचं रखडलेलं काम, ही सगळ्या कामांची आश्वासनं दिली गेली आणि आमचे शेका पक्षाचे लोक पेटले. त्यांचं म्हणणं चांगलं होतं, पण इथं मनोहर भोईर यांची येणारी शीट आणि पनवेलचा जर तुम्ही बेरीज केली तर 2 ठिकाणच्या शीट आणि पेन 3 ठिकाणी महाविकास आघाडीच्या शीट येणार होत्या, त्या पाडण्याचं काम केलं. आणि जे मी खालापूरच्या सभेत बाकीत केलं होतं का निवडणूक संपली रे संपली, का शेका पक्षाचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा पट्टा घाल्याशिवाय राहणार नाही, आणि ते बाकीत खरं झालं काय झालं. आणि जेव्हा ही मॅचला मी पाहुडच्या बोललो तर प्रीतम म्हात्रे लवकरच प्रवेश करणार आहे, तर प्रीतम म्हात्रेला मला माहित नाही तर कशाला सांगायला पाहिजे, तू करणार मला माहित आहे. मी कुठं काय करते भारतीय जनता पार्टीमध्ये, तर सगळे आमचेच तिकडे गेलेत ना, जवळचेच माणसं आहेत ना, ते आम्हाला खबरी असतात. आणि महेंद्र जे आज बोललेलं आहे ते कुठेही खोटं झालेलं नाही आहे. हा महेश बालदी मगरुरी भरपूर आहे. काल खासदार बारनेची वरात काढली त्यांनी, मग खासदारांनी पण त्याची येऊन काल काशी केली. काही इथं लढाई जी चालू आहे ती भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची सेना यांचा सुद्धा उमेदवार तिरंगी लढत आहे, आणि त्याच्यामध्ये काल एकमेकांना शिव्या देऊन झालं. मी महेश पाटील कोणाला एवढा उत्तम आहे ना, आज कोण बोलला का त्याला उद्या तो बोलला, तोंडावर बोलला, त्याची सवय आहे. उद्धटपणा उरुमत एवढा आहे का जेवढे आमचे कार्यकर्ते ज्याच्यामध्ये काँग्रेसवाले, शेका पक्षवाले किंवा सेनावाले गेले, एकालाही काडीची किंमत देत नाही. 2-2 तास उभं राहावं लागतं आपण. जर शरम असेल आगरी कोल्यांना, जराशी जर जातीचा अभिमान असेल तर तुम्ही ही वायजे कडूची लेख आहे. 5 वर्ष 10 वर्ष ते चिटणीस होते शेतकरी कामगार पक्षाचे. जेव्हा मी सुरुवात केली 87-88 साली काम करायला, त्यावेळेला ते उरणचे चिटणीस म्हणून काम पाहत होते. म्हणून आगऱ्यांना कोल्यांना जरा जरी शरम असेल, तुमचा जो अपमान होतोय, कशासाठी गेलेत सगळे, कुणाची प्रेशर बंद झाली म्हणून जातात. जे मध्ये जातात ते जेलमध्ये जाणार आहेत म्हणून ते तिकडे गेले. कुणाचा धाबा असेल तर तोडण्याची धमकी आहे, कुणाची क्वारी असेल तर बंद करण्याची धमकी आहे, कुणाचा रस्त्यामध्ये असेल तर तोडण्याची धमकी आहे. प्रत्येकाला धमकी देऊन एकही माणूस त्यांच्याबरोबर सहमतीनं गेलेला नाही आहे. आणि म्हणून त्यांना विनंती आहे, काही जर शरम असेल, जेवढा अपमान झालाय त्याचे उत्तर काढा आणि या निवडणुकीमध्ये भावनाताई घाणेकर आणि सर्व सहकार्य निवडून द्या. तर खऱ्या अर्थानं तुमचा काहीतरी तिजा करायचा आहे, तर इजा या निवडणुकीमध्ये झाली पाहिजे. तरच 29ला तुम्हाला आगरी आमदार पाहिजे. तुम्ही सांगताय ना, तर आगरी आमदार दिला जाईल. बहुत आम्हाला पण शर्मेची गोष्ट आहे का बाहेर गेल्यावर बोलतो काय तुम्हाला एवढे आगरी तो बाल्यामामा म्हणतोय देवी पाटलांच्या नावासाठी. आम्हाला काय सांगितलं जेव्हा बाल्यामामा, आम्ही एक तिथं खासदार जे आहेत आणि आम्ही सगळे दशरथ पाटील ही सगळी त्याच्यामध्ये एक बैठक झाली. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं का थोडासा कागदपत्रांचा गोल आहे, पण पहिलं विमान उड्डाण होण्यापूर्वी दिबी पाटलांचं नाव दिलं जाईल ही काल्या दगडावरची रेख मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि 5 मिनिटांमध्ये आमची मीटिंग संपली. आता आलं का तिकीट बुक केलं ना बऱ्याचशा लोकांनी. 25 डिसेंबरला विमानं उडणार आहेत, सगळं क्लिअर झालंय. अजूनही आता भारतीय जनता पार्टीचे उद्याचे सगळे नेते येणार आहेत. उद्या एखाद्या गणेश नाईक येतील, उद्या एखादे रामशेठ येतील, उद्या एखादे आशिष शेलारे येईल, अनेक लोक येतील. त्यांना उरणकरांनी प्रश्न विचारला पहिल्यांदा, बाकी उरणचं काय करताय तो तुम्ही बट्ट्या बोल केला आहे, 11 वर्षामध्ये काहीच झालेलं नाही. पण दिबी पाटलांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कधी देणार हा प्रश्न उद्या उरणकरांनी त्यांना विचारला पाहिजे. आणि जर त्याचं उत्तर येत नाही तर तुम्हाला इथं आगरी कोल्यांची, कराड्यांची, लोकलची मतं मागण्याचा अधिकार नाही आहे हे ठणकावून सांगितलं पाहिजे. आणि परवाच्या मतदानामध्ये आपण हे सर्व दाखवून दिलं पाहिजे का फक्त मतं पडतील ती तुतारी, हात आणि मशाल या चिन्हावर, आणि प्रचंड बहुमतानं आपण भावनाताईला निवडून द्यायचे ही विनंती मी करणार आहे. चेहरा कसा आहे, बोलते किती, दम किती आहे, दमखम दाखवला. आणि तिने झालं महेश बालदी तू पैशान चालतो ना, मी पण काय कमी नाही. तिनं त्या 10 दिवसात ताकद दाखवून दिली आणि पहिल्याच वेळेला असा उमेदवार आला का तोडीस तोड, तो बोलेल त्याला बोलेल त्या पद्धतीनं उत्तर. तू पैशांचा बोलतो, मी पण पैशांच्या मध्ये कमी नाही. सगळ्या गोष्टी सांगून दिलेल्या आहेत. आणि एक बोलणारी आहे, बोलकी आहे, लढाऊ आहे, काम करणारी आहे. आणि ती आज सध्या सोशल मीडिया, ती सोशल मीडियामध्ये जाऊन उरणचं काय काय तुम्ही बट्ट्या बोल केला आहे तिने ते प्रत्येक गोष्ट इथं ऐरण दाखवली. स्वच्छतागृह नाही, पाणी पुरवठा नाही, कशा प्रकारे घरचा पुरवठा होतोय, कशा प्रकारे मध्ये मध्ये वखारी आहेत आणि तिथे वखार पेटल्यानंतर पाठीमागे काय पोषण झाली होती.
ज्यामध्ये एक मर्डर केस झाली त्यावेळेला पूर्ण उरणकर रस्त्यावर आले होते, त्यावेळेला आमदाराची काय भूमिका होती या सगळ्यात तुम्हाला माहित आहे. आणि ते उट्ट पेटण्यासाठी या निवडणुकीमध्ये भावनाताई गाणेकर आणि सर्व सहकार्यांनी निवडून द्या एवढीच विनंती. एक कानाखाली तर 10 मारेन 10 परत करेन जाहीर भाषणातून बोललो होतो. आणि तुम्हालाही सांगतो ही तयारी ठेवा. आज जो एवढ्या दिवसाचा विषय चालला ना दिव्या पाटील साहेबांच्या नावाचा, त्या दिवशी बघितली प्रशांत ठाकूरांची बाईट की त्याचं प्रोसिजर चालू आहे. अरे प्रशांत ठाकूर साहेब, आम्ही संसदेत आहोत, खासदार आहोत, 3 वर्ष तो प्रस्ताव तिथंच आहे. अजूनही गेल्या बुधवारची जी बैठक झाली कॅबिनेट, तेव्हाही त्या कॅबिनेटमध्ये आले नाही. तर तुमची प्रोसिजर चालू कुठून आहे? कुठून चालू आहे? का अदृश्य चालू आहे का प्रोसिजर? आणि हे खोटं तुम्ही त्यावेळेस बोलत होतं, चालत होतं. आता कुठे नका बोलू. आता आम्ही तिथं बसलो आहे. आणि तुम्हाला हेही सांगतो, ते आपली घोषणा आहे ना, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात करा. 3 दिवसात मी प्रेस कॉन्फरन्स लावतो. आणि जर दिबा पाटील साहेबांचं नाव 20 तारखेपर्यंत ह्या विमानतळाला दिलं गेलं नाही तर 22 तारखेला मी स्वतः भिवंडीवरून हजारोच्या संख्येने निघेन. तुम्ही बघाल, चालत निघेन, चालत. यावेळेस गाडीत नाही, चालत निघेन, चालत. आणि थेट विमानतळावर धडक देईन आणि दाखवून देईन यांना या आगरी, कोळी, कुणबी, कराळी आमची भूमिपुत्रांची ताकद जी आहे ना, तुम्हाला बघायची आहे ना, बघा. नाही दाखवली ना तर आम्ही पण 2 बापाचे दाखवून दे जाहीर. आज इथं चांगली सुरुवात झालेली आहे. भावनाताईंचं भाषण ऐकलं, बऱ्याच वर्षानंतर तो लावरे तो व्हिडिओ बघितला, खरं सांगतो. पण एवढा चांगला व्हिडिओ, एवढे चांगले विचार, तुम्ही सांगा ना, आज या शहरासाठी कसली आवश्यकता आहे, कुठली कामं व्हायला पाहिजे, कुठल्या गोष्टींची आवश्यकता व्हायला पाहिजे. एकंदरीत या शहराच्या विकासाची प्रिंट त्यांनी या लावरेतो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली. आपण बघितलं असेल ना, हे सगळ्या आपल्या गरजा आहेत, तो प्राथमिक गरजा आहे. डेव्हलपमेंट बोलतात ना, प्राथमिक गरजा. आणि हे लक्षात ठेवा, हे उरणमध्ये जे जे अगोदर झालेलं आहे ना, JNPT पासून जे सगळं काय, हे सगळं आमच्या नेत्यांचं आहे. महेश बालदी जगदीचा सोडा नागडे असाल तेव्हा, हेही लक्षात ठेवा. तुम्ही सांगू पण नका आम्हाला. आणि तुम्हाला पण मी सांगतो, सोडा हे आहे ना, हे आपलं काही वाकडं नाही करू शकत, काही नाही वाकडं करू शकत. तुम्ही सगळे एक राहा. ही मुठ्ठी अशी असते ना, अशी, तर तुम्ही मजा बघा. आणि आज ती वेळ आलेली आहे. मी तुम्हाला सगळ्या उरणकरांना आवाहन करेन, आत्ता हे काय बोलतात ती, ही लढाई आहे ना, ती वर्चस्वाची नाही राहिली, वर्चस्वाची राहिली नाही, अस्तित्वाची राहिलेली आहे, अस्तित्वाची. आणि म्हणून आपलं अस्तित्व जपा, मी तुम्हाला आवाहन करतो. आणि खरोखरच भावनाताईसारख्या उमेदवार महाविकास आघाडीने ते निवडल्या, ज्यांचं सगळं भाषण मी ऐकलं, ज्यांचे सगळे भविष्यात या उरणसाठी त्यांना काय करायचं आहे, एवढे चांगले विचार घेऊन त्या आपल्यासमोर आणल्या. आणि मी तुम्हाला सांगतो, निर्भीडपणे मतदान करा. आणि आपल्यातले जे काही तिकडे गेल्यात ना, त्यांनाही सांगतो, थोडी जनाची नाही मनाची लाज बाळगा, जनाची नाही मनाची लाज बाळगा. आपली मुलगी उभी आहे, आपली बहीण उभी आहे, थोडी तरी लाज बाळगा आणि तिला निवडून द्या. हे आमच्यासाठी नाही, या जमलेल्या लोकांसाठी नाही, तर तुमच्या पण भविष्यासाठी, तुमच्या मुलांच्या पण भविष्यासाठी सांगतो. तर तुम्ही आज सुधरा, आज विचार करा. आणि जे इथले केंद्राचे विषय असतील, विमानतळाचा तो विषय निघाला, स्थानिकांना नोकऱ्या द्यायला पाहिजे. अरे ते मिळणारच आहे, मिळणार का, द्यायला लागते. पहिल्यांदा मंगळवारी मी आमच्या रेल्वे बोर्डाची मीटिंग होती. महाराष्ट्रातील 3 खासदार होते आम्ही, मी आहे, नरेश मस्के आहे आणि आपले संजय पाटील साहेब आहे.
मी त्या मीटिंगमध्ये केंद्रीय मंत्री महोदयांना सांगितलं का जिथं ज्या ज्या राज्यात नोकर भरती होते त्या राज्यातील त्या जिल्ह्यातील तरुण तरुणींना तुम्ही आता याच्या पुढं प्राधान्य द्यायचं. आता उद्या जाहीर सभा आहे, नेते येतील, आता 350 कोटी 1000 कोटी देऊन जातील. निस्ते कोटी हजारामध्ये बोलतच नाही, लाखो मध्ये तर नाहीच नाही, निस्ते कोटीच. एवढे कोट आणले तेवढे कोट आणले आणि त्याचे ते चेले पेले. अटल सेतू त्यांनीच आणला, एअरपोर्ट त्यांनीच आणला, जेएनपीडी पण त्यांनीच आणली आणि दिल्लीचा ताजमहल पण त्यांनीच आणला. मला कुठं माहिती आहे? अरे जेएनपीडी आली तेव्हा तू चड्डीत असशील, चड्डी. समजला? अनेकांचं योगदान या शहराला लागलेलं आहे. आता आमचा जाहीरनामा वाचून दाखवला, त्यावर अमोल कोल्हे साहेब बोलून गेले, परंतु त्यांचा जाहीरनामा मी आणलाय, तो मी वाचून दाखवणार आहे. उरण टाउन हॉल 2026 पर्यंत लोकांना सेवेत खुला केला जाईल, कारण निवडणुका होऊन जातील. मग तुम्ही काय प्रश्न विचारायला येणार? 8.5 वर्ष का झाला नाही ते सांगा. अजून लोकांना किती फसवणार? उरणचा बायपास रस्ता 15 कोटी शेतकऱ्यांना द्यायला नाही म्हणून थांबलाय. खरं तर ही वस्तुस्थिती आहे. जूनला होणार होता, ऑक्टोबरला होणार होता, नाही झाला, पण आता होणार आहे असं ते जाहीरनाम्यात म्हणतात. किती हो तुम्ही निर्लज्ज आणि नालायक. उरणकरांच्या हक्काचं उपजिल्हा रुग्णालय होणार. अरे जे हाय तिथं काय नाही, हाय तिथं सोनोग्राफीची मशीन नाही, ऑक्सिजन सिलेंडर नाही, ॲम्ब्युलन्स नाही, हे नाही, लसी नाही, डॉक्टर्स नाही. आणली होती सोनोग्राफीची मशीन, ती पण नेली, डॉक्टर्सच नाही, घेऊन गेले. ते उपजिल्हा रुग्णालय हे अंतुले साहेबांच्या काळात झालं. या ठिकाणच्या व्यासपीठावरच्या बऱ्याच लोकांची नावं त्या पाठीवर आहेत. ते उद्घाटन माझ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते झालं. एवढ्या वर्ष तुम्ही काय केलं? महेश बालदी, तुम्ही काय केलं? हा प्रश्न आपण साऱ्याने विचारला पाहिजे त्यांना. तरी तुम्ही जाहीरनाम्यात उपरुग्णालय टाकता? लज्जा कशी वाटत नाही तुम्हाला? निर्लज्ज कुठले. संपूर्ण शहरात म्हणे सीसीटीव्ही आणि लाईटचे दिवे आणणार. सीसीटीव्ही लांबच रे बाबा, लाईटचे दिवे लाव. सीसीटीव्ही ती बिचारी यशस्वी शिंदे, ज्याचा मी आता उल्लेख केला, तिचा खून झाला. आज पण मुली तिथून अनेक वेळा प्रवास करतात. आज पण तिथे सीसीटीव्ही ने मी मुद्दा घेतला होता मध्ये, इलेक्शन आलं म्हणून राहिला. कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवणार. मग एवढ्या दिवस का नाही केला? मोफत टू व्हीलरची पार्किंग करणार, पण जागाच कुठे आहे? जागाच नाही ठेवली. बिल्डरांच्या घशात घातले सगळे प्लॉट, जागाच नाही. पिरवाडीला समोर, पिरवाडीचा काय संबंध आहे? शहराचा बोल बाबा, शहराचं तेवढं बोल. उरणला सुशोभीकरण, सुंदर शहर तयार करणार. आमचं उरण सुंदरच आहे. सुशोभित तुम्ही विशोभित करून टाकलात, ते आम्ही सुशोभित करणार. थेट बोरिवली, पनवेल वगैरे गाड्या चालू करणार. मग आता काय हात बांधले होते? केंद्रापासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता करायचा होतास. विमानतळ प्रकल्प, दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, जीडीपी बीडीपीच्या गोष्टी बीजेपीने करूच नाही. बीजेपीने जीडीपीच्या गोष्टी कराव्या का? निर्लज्ज कुठला. दिबा पाटील साहेबांचं पहिले नाव हे विमानतळाला द्या. आमची सगळ्यांची अस्मिता आहे. आता तुम्ही दिबा पाटील साहेबांच्या नावाने बोलता. दिबा पाटील साहेबांचे खऱ्या अर्थाने तुम्ही चेष्टा केलीत. महेश बालदी, आज तुम्हाला दिबा पाटील खरं तर नाव दिलं तर मानेल. आणि SCZ मध्ये
नोकऱ्या देणं. काय नोकऱ्या? मग SEZ मध्ये नोकऱ्या किती लावल्यात त्याचा पहिले उद्या जाहीर सभेमध्ये पाडावाचा, मग बघू. तुमचे एक मत ठरवेल उरणचे भविष्य. उरणकरांनी ठरवलंय. काय बोलले होते महेश बालदी? उरणकर कचरा करणार आणि उरणकरच काढणार. बघा आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. हा कचरा 2 तारखेला साफ करा, पाठवून द्या. विरोधकांकडे आमदार नाही, खासदार नाही, कशी कामं होणार? बाळ्या मामा तुम्ही सांगा. आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पण तुम्हाला भेटायचं असेल तर किती वेळ लागतो? पवार साहेब तुम्हाला किती वेळात त्यांची भेट घालून देतात सांगा. हे दिल्लीत जाऊन किती वेळा नरेंद्र मोदी साहेबांना भेटत असतील? पण आमचे खासदार भेटतात, कारण आमची पॉवर आहे, पॉवर. समजलं? मी सिडकोचा प्रश्न हातात घेतला. 5,000 कोटीची जमीन बिल्डरांच्या घशात घातली होती. लोकांना वाटलं हा प्रश्न कसा तडीत नेतील, यांच्याकडे सत्ता नाही. पण कालच ऑर्डर आली, राज्य शासनाने दिली की त्या जमिनी तुर्तास प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावा. ही आहे भावना गाणेकरची पॉवर. आणि हे बसलेत ना, हे सगळे माझ्या पाठीशी उभे आहेत. समजला? काल ऑर्डर आली, काल. खरं तर आम्ही जल्लोष करणार होता, नक्कीच करू, कारण माझ्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी त्यांना मिळाल्या, बिल्डरांच्या ऑफर आल्या. माझ्या अनेक लोकांना ज्यांना मी भाऊ मानते, जे माझ्या घरात त्यांना फोन करून बोलतो, काय रे पैसे देऊ नको तिला, पैसे देऊ नको. अरे तुझ्यासारखी लाचार नाही मी बिल्डरांकडून पैसे गोळा करून निवडणूक लढायला. जे काय ना ते पदार्थ टाकीन. राशनच पाहिजे ना. बघ आता तुला काय वाटलं? पुढच्या काळामध्ये हिशोब हा होणार. आणि कसा होणार? बरोबरीचा. माझ्यावर टीका केली. काय टीका केली? ही विजिटर डॉक्टर आहे. मी डॉक्टर नाही, मी सर्जन आहे. सक्सेसफुली ऑपरेशन करते. आणि आता माझ्यासोबत उरणकर पण आहे. त्यामुळे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. माझ्या ऑफिस समोर हे खूप BJP वाले एकदम दुसऱ्या तांदळासारखे कधीतरी आमोशा होते, आमोशा पौर्णिमा वगैरे आपण तर काय बघतच नाही ना. आपल्याला येईल तो दिवस सारखा. पण आई वडिलांच्या, लोकांच्या, जवळच्या लोकांच्या पुण्यावर जगणारे आणि त्यांच्या आशीर्वादावर जगणारे लोक. मी ऑफिसच्या बाहेर गेलो की लगेच एक नारळ आणतो, तिथे पडतो.